मला ना असं वाटतं की तू पण प्रेमात पडावीस. खूप छान असतं हे सगळं. असं वाटतं की प्रत्येक माणसाने एकदा तरी मनापासून, अगदी मनापासून प्रेम करावं. तर असं वाटतं तू पण प्रेमात पडावं. ए ताई, नाही हा, काही बोलते का तू? हे बघ, तू खुश आहेस ना प्रेमात? हेच हवंय आम्हाला. अगं हो, तू हॅपी आहेस ना? बस झालं, मग दुसरं काही नको. पण एक सांगू, ह्या सगळ्यात एक टेन्शन अजूनही आहेच. आता काय? गौतमची आई, म्हणजे गौतम आणि जयने त्यांना लग्नासाठी तयार तर केलंय, पण त्या मनापासून तयार नाही झालेत असं मला वाटतंय. आणि जेव्हा पण ते माझ्या समोर येतात ना, तर मला खरंच कोणास ठाऊक खूप टेन्शन येतं, भीती वाटते मला. ताई ताई ताई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं त्या पण आता थोड्या थोड्या बदलतायत. म्हणजे तेव्हा त्या रागात होत्या ना, म्हणून तुला असं वाटलं असेल. पण आता बघ ना, उद्या साखरपुड्याच्या बोलणीसाठी त्यांनीच आपल्याला बोलवलंय ना. म्हणजे आता त्या ओके. हा आई, तू टेंशन मत ले यार, सब एकदम ठीक हो जाएगा. टकाटक, एकदम मक्खन की तरह. नक्की? हो. ए, मी गौतम नाहीये. ए, वेडी झाली ही, ताई वेडी झाली, ताई वेडी झाली. हा हॅलो ताई, हा स्वतःहून फोन आला होता त्यांच्याकडनं. जयरावांनी केला होता. उद्या बोलवलंय आपल्याला त्यांच्याकडे. हो अगं, साक्षीला फोन आला होता ना भानू आजींचा. बरं झालं बरं झालं. तुम्ही पण या ना तिकडे. मला खूप धडपण आलंय का ताई. काय ग पमा, आता सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे, पण त्या तेजस्विनी बाई आहेत ना, तर मग आमच्यापेक्षा जरा वेगळ्या आहेत ना त्या. आणि असं माझ्यासमोर कोण धाड धाड इंग्रजी बोलायला लागलं ना, तर मला धडकीच भरते बाई. शी, अगं त्यात काय एवढं? नको नको, तू ये ना ताई. म्हणजे असं त्यांचं मोठं घर, त्यांची श्रीमंती, असं सगळं बघून ना धडकी भरते मला. तू तू ये ना, आत्ता ये, मग नंतर हळूहळू सवय होईल मला. हो अगं, आम्ही येणारच होत. तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, मी, साक्षी, आकाश, आम्ही 3 जण असणारच होत. साक्षीचा भाऊच आहे ना ग तो, आम्हाला असायलाच हवं. हा, पण तू असा वेड्यासारखा विचार करू नकोस. हा बरं ताई, मी येताना काय बनवून आणू का? म्हणजे असं मोकळ्या हाताने गेलेलं बरं नाही दिसत ना. मी नाही म्हणाले तर तू आणणार नाहीयेस का? हा, काहीतरी करून आणते. हा भानू आजी आधीच तुझ्या फॅन आहेत, आता म्हणजे तर एकदमच प्रेमात पडणार आहेत तुझ्या. हो हो हो, हा भेटू हा ताई. स्वामी, दादा. ओके. ओके, यू जस्ट गो थ्रू इट वन्स अगेन. पण मला सॉल्युशन हवं आहे. ओके, आपण बोलू थोड्या वेळात. या, बाय. काय आहे तुझं? काय हवंय? अरे यार, ती परत फॅमिली येणार आहे ना, मला खूप टेन्शन आलंय. या असं. आशू पण येणार ना. आणि तू का टेन्शन घेतोयस? हे सगळे येतील, आपण साखरपुड्याची डेट फायनल करू. दॅट्स इट. नाही, दॅट्स इट दादा. तुला कळतच नाही, दोन्ही फॅमिली जेव्हा एकत्र येतात ना, मला खूप टेन्शन येतं. एक तर आई त्यांच्याशी भांडते, नाही तर ते आईशी भांडतात, नाही तर दोघे एकमेकांशी भांडतात. काहीतरी प्रॉब्लेम. आय नो आय नो आय नो आय नो, तुझं बरोबर आहे, पण आपण आहोत ना. रिलॅक्स, आपण करू काहीतरी. अरे पण तुझी मीटिंग झाली आहे मीटिंग, मी आवरून येतो सगळं. अरे मॅडम, मॅडम ते आले, परब आले. दे बघ, जा लवकर, आले सगळे. निघ. तू सगळं वाइंड अप करून या. हो हो. दादा, काय? कसं दिसतंय? चांगलं दिसतेस, जा. मॅडम, 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 परब आले, परब.
परवच आलेत ना, इंग्रज नाही आलेत ना परत राज्य करायला. कशाला एवढी बोंबलते? राज्यच करायला आलेत परव इथे, राज्य करायला. आणि त्या कंडक्टरच्या मुलींचं स्वागत करायला मी जाऊ? कामं झाली ना बाकी सगळी? हो, शिरा केलाय, मस्त झालाय. गुरुजींना बोलवलं का? हो, गुरुजींना फोन केला, एकदम तयारी मस्त झाली. काही टेन्शन घेऊ नका मॅडम, सगळं व्यवस्थित होईल. जा मग आता. कुठं? तोफांची सलामी द्यायला. ताई ती पिक्चर मधले घर असतात ना, त्यांच्यात आल्यासारखं वाटतंय मला. तर असं वाटतंय मी टायगरच्या घरी आली आहे शूटिंग बघायला. मस्त आहे ना किती. हे ताई ताई, तुम्ही इकडे. बसते. वाव, किती उंचावर आहोत आपण ना. हे ताई, आपण इथून पडलो तर? नाही पडणार ग, टेन्शन नको घेऊ. भारी आहे ना. नमस्कार नमस्कार. अरे अरे बसा ना, वेळेत पोचला. मला वाटलं लेट होतोय की काय. ए, सापडलं ना घर? काही प्रॉब्लेम नाही ना झाला घर शोधायला? ए बिंदू, हा जरा गरम गरम चहा कॉफी सांग. हा हा. तुम्हाला ओ थोड्या वेळात ए चहा बरोबर तुम्हाला टोस्ट आणि बटर लागतं, खारी लागतात. ती काय आमच्याकडे कोणी खात नाही. मागवली आहेत, येतात थोड्या वेळात. भानुआजी, तुमच्यासाठी नारळाची कापं आणली आहेत. नारळाची वडी मला खूप आवडते. अहो, एक खाल्ली ना की असं खातच राहावं असं वाटतं कायम. तेजस्विनी ताई, हा, तुमच्यासाठी चाफ्याची फुलं पण आणली आहेत. तुम्हाला आवडतात ना? नाही, छान आहे, पण चाफ्याच्या फुलांनी मला जरा ॲलर्जी आहे. हरकत नाही, तुम्ही प्रेमाने आणलीत त्याबद्दल थँक्यू. घातलंय मी. आणि आई, एखाद तुकडा खा, पण भारंभार नको खात बसूस. काय डॉक्टरांनी सांगितलंय, रात्री अपरात्री ऍसिडिटी होते, कोलेस्ट्रॉल आहे, हाय बीपी आहे, शुगरच्या गोळ्या पण घेते, फॅटी लिव्हर आहे. तर काय बोलू? असू दे असू दे, मी एक वेळ डॉक्टर बदलीन, पण हे नारळाच्या वड्या खाणं काही सोडणार नाही मी. बिंदू, ते वड्या घे आणि माझ्या रूम मध्ये नेऊन ठेव. मी रात्री एकटी खाणार आहे. बिंदू,